आज बनवणार आहे भरली शिमला मिरची. याला मी अशी कट करून घेतली साईडने सगळीच. आता यासाठी आपण साहित्य घेऊया काय लागतं ते. शेंगदाण्याचं कूट, थोडंसं किसलेलं खोबरं, शेंगदाण्याचं, परत कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर, कोथिंबीर चिरलेली, थोडंसं तेल, मीठ चवीनुसार, आता याला मिक्स करून आणि ते मिक्स करून घेते मी याला व्यवस्थित. हे पहा मी व्यवस्थित मिक्स करून घेतले सगळं. आता ह्याला याच्यामध्ये भरून घेऊया सगळे. आतून कापल्यामुळं ना बाहेर पण येत नाही भरलेलं. आतल्या बी आपण पाहिजे तर ठेवू पण शकतो, नाहीतर काढू पण शकतो. मी थोड्या काढलेत, तरी जास्त प्रमाणात काढलेतच बी आतले. आता हे सगळेच भरून घेते मी असे. हे पहा मी सगळे भरून घेतले व्यवस्थित. आता माझं ते सामान पण व्यवस्थित, सारण पण तेवढंच झालं. आता त्याच्यामध्ये तेल चालू करू, गॅस चालू करूया. तेल गरम झालं की मोहरी, त्याच्यासाठी मी अख्खं लसूण घेतलं. याच्यासाठी असंच टाकणार आहे मी, अख्ख्या पाक्या छोटेवाले, न ठेचताच मस्त लागतं. हा आता आपण ह्याला एकदा पलटी करून घेऊया. अजून 3 ते 4 मिनिट लागतात. ही पहा आपली भाजी रेडी झाली. आता व्यवस्थित शिजली. आता छान मस्त शिजली. आता हे काढून टाकू. ही पहा आपली भरली शिमला मिरची रेडी. कोथिंबीर टाकून एकदम छान शिजली व्यवस्थित. ही पहा.
व्यवस्थित